अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये यशोमती ठाकूर आणि उमेदवारांमध्येच आरोप प्रत्यारोप रंगले आहेत। यामध्ये यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस उमेदवारावर थेट आरोप केले। मॅनेज झालात का 15-20 कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यावरून आता हर्षजित देशमुखांनी उत्तर दिलं असून त्यांना यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। सीयू मध्ये तुम्ही पत्रकार जातात आणि इंटरव्ह्यू देता, म्हणजे चाललं काय आहे? खरंच ऍडमिट आहे की काय नाटक आहे की मॅनेज झालेलं आहे? आमच्या कानावर तर वेगळ्याच गोष्टी येतात आहे। काय गोष्टी ते तुमच्या कानावर आलेल्या? हे 15-20 कोटी रुपयाचा व्यवहार केलेला आहे म्हणतात त्यांनी। निषेध आहे या सगळ्या गोष्टीचा। सगळ्या निवडणुका हे लोक पैशाच्या जोरावर काय गोंधळ घालतायत, महाराष्ट्रात काय, मध्य प्रदेशात काय आणि देशात काय। सत्याची सांत्वना करण्याच्या ऐवजी त्यांनी पैसे खाल्ले म्हणतात, तर पैसे खाल्ले तर चौकशी तरी करायला पाहिजे। त्यांच्या पक्षांतर्गत चौकशी करावी, नाही होत असली तर ईडीला बोलवावं, सीबीआयला बोलवावं। ईडी सीबीआय आली तर ओरड करू नये। मी माघार नाही घेतली आहे। मी माझं डिजिटल माध्यमातून माझं कार्य चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे। तरी त्यांनी असा जर आरोप केला आणि बिनबुडाच्या आरोपाने असे 15 आणि 20 करोड, हे तर मला रेटही माहित नाही असे प्रकार राहतात म्हणून। मला याच्याबद्दल काहीही कल्पना नाही आहे। बिलकुल दिलगीर व्यक्त करायला पाहिजे। असे बिनबुडाचे आरोप जर करणं आहे तर हे आरोप चुकीचे आहे। असं आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे। कम्युनिकेशन पाहिजे की नाही पाहिजे? आणि जर तुम्ही तयार असाल, चला या फील्डमध्ये, चला या लवकर, उद्या या आणि सुरुवात करा। 4-5 दिवस राहिलेले इलेक्शनला, या निघा बाहेर। कशासाठी नाटकं करताय हॉस्पिटलमध्ये? डिजिटलच्या मार्फत प्रचार असतो का? प्रचार असतो का? इथं बालिशपणा आहे ना। कसलं डिजिटल?